सुंदर मनामध्ये भरली. हो तिला असं नको वाटायला. घर सोडलं आता ट्रेनरसाठी B11 चालू यायची. टेन्शन घेईल ती उगा. तुला माहिती ना तिचा स्वभाव. हा बघ तुम्ही बोलतो काहीतरी. तुझा खांदा होईल बरा, काय टेन्शन नाही. आम्ही क्या ती मी चुकून बोललो. काय तेच ट्रेनर बिनर म्हणजे मला नव्हतं माहिती. आबेल ट्रेनर नकोय. मीच केलता पुण्याला फोन. तू मोहन सरांना तयार करावं म्हणून खोटं बोललो मी तुझ्याशी की आबे मी पुण्याच्या ट्रेनर साठी ट्राय करतोय वगैरे. ते काय लय सिरियस बिरियस न घेऊ बर का. ओके हा ठेवू का. हां विक्या मला माहिती आहे हा फोन तू नाही केला. अभ्याने तुला करायला सांगितलंय कारण मला टेन्शन येऊ नये. पण अभ्या मला टेन्शन असणारच आहे कारण मला माहिती आहे ना तू किती प्रामाणिकपणे मेहनत करतोय. तुला फक्त करेक्ट गायडन्सची गरज आहे आणि तो मी मिळवून देणारच. काय बोलली? ओके म्हणली. ओके हा ओके म्हणली. लवकर पटलं तिला. नाही विक्या, ओके म्हणली ना ती तुला. मी तू जे काय बोलला ना त्यातला एक शब्द बी तिला खरा वाटलेला नाही. लिहून घे. सज्जनराव काय करू राहिले तुम्ही? सावकाश सावकाश, जेवढं झेपेल ना तुम्हाला तेवढंच करा. काय बापू, मला ना पीठ व्हायचंय ना. म्हणजे ना कसं आहे ना, चोर जर आले ना पुन्हा तर त्यांना ना एका बुक्कीतच आडवं करायचं मला. अरे घेशील हात पाय मोडून एका दिवशी. काला नसते उद्योग करीत रे. अगं हाचे सगळीकडे ट्रेनिंगचं वारं सुटलंय ना. हा मग मला ना फिट व्हायचंय. फिट मला ना सलमान खान सारखी बॉडी बनवायची. मग राय बिन लग्नाचाच म्हातारपणापर्यंत. आजी सकाळी सकाळी काय पण आबद्र बोलू नको. सांगून ठेवतो तुला. ठीक आहे, हा प्रसादला तिला द्या. ट्रेनिंग करतील ती. हा देतो देतो. चालू दे तुमचं. सावकाश करा, जेवढं झेपेल तेवढं करा. तिला दिलं का प्रसाद? मी एवढी मेहनत करते त्याचं काय नाही का? लते कुठं हरवली? काही नाही बापू. काही टेन्शन आहे का? नाही. लते तू माझ्यापासून काहीतरी लपवते. काय लपवते? बापू एक विचारू का? विचार की. तुम्ही जर एखादी गोष्ट मला दिली आणि जर ती मी अभ्याला दिली तर ती चोरी होणार का? नाही. तुम्ही जर मला म्हणलं की नको देऊ तरी बी? असं विचारणं चुकीचं आहे ग. म्हणजे असं पाय, मी तुला एखादी गोष्ट दिली आणि तू ती आभ्याला दिली. पण तू आणि आभ्या वेगळे नाहीच आहे ना. तुम्ही दोघं एकच युनिट आहे. जे तुझं आहे ना ते आभ्याचं आहे आणि जे आभ्याचं आहे ना ते तुझंच आहे. तू त्याची अर्धांगिनी आहे, म्हणजे अर्धा अंग. तर अर्ध्या अंगाने दुसऱ्या अर्ध्या अंगाला मदत केली तर ती चोरी कशी होईल? एकच अंग झालं ते. तुझ्या आईने प्रसाद दिलाय. ट्रेनिंग नीट कर. जेवढं झेपल तेवढंच कर. आणि मग आजारी बिजारी पडू नको. नाही तर आम्हाला अजून एखादं नवीन नाटक करावं लागेल. चल निघू मी. रात्री बोलू.
हो